नमस्ते. किचन स्टोरी मराठी रेसिपी सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत आहे. तर आज बनवणार आहे आपण मस्त असा घाई गडबडीच्या वेळेस सकाळ सकाळ भाजीला काय नसतं किंवा भाजीला असलं तरी आपल्याला सुचत नाही काय बनवावं किंवा भाज्या निवडलेल्या नसतात. म्हणून आज आपण म्हणलं चला झटपट डाळ कांदा बनवणार आहे. त्यासाठी हे बघा घेतलेले आहे मसूर डाळीचा आज आपण डाळ कांदा बनवणार आहे. आणि लवकर मसूर डाळीचा बनवला ना लवकर पण शिजते आणि छान पण लागतं मसूर डाळीचा डाळ कांदा. तर त्यासाठी घेतलेला आहे बघू शकता इकडे कांदे. हे बघा इकडे घेतलेला आहे. जास्त काय लागत नाही आपल्याला, एकदम कमी ह्याच्यात झटपट होणारी ही डाळ कांदा डब्यासाठी देण्यासाठी सुकी भाजी आहे. तर हे त्यासाठी डाळ कांदा म्हणल्यावर कांदा थोडासा आपल्याला जास्त लागतो. 4 ते 5 मी कांदे कापून घेतलेला आहे. एक मोठा टोमॅटो कापून घेतलेला आहे. थोडीशी कोथिंबीर आहे आणि एक 4-5 पाकळ्या लसणाच्या आहे. चला तर मग आता आपण आपल्या डाळ कांदा बनवायला सुरुवात करू. बघा इकडे आपण डाळ कांदा करण्यासाठी कढई ठेवलेली आहे. तेही आहे कढई, लोखंडाची कढईमध्ये आज आपण छान असा डाळ कांदा बनवणार आहे. तर 1 ते 2 वगैरे मी तेल टाकून घेतलेलं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे. आता आपण 1 चमचा मोहरी टाकणार आहे. 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे आपल्याला. 4-5 पाकळ्या लसूण टाकायचे आणि ताजा असा हे कढीपत्ता टाकून घ्यायचा आपल्याला 4-5 पाने. सगळं छान फोडणी बसलेली आहे तर आपण टाकून घेऊया कांदा. कांद्याला आपण चांगलं परतून घेणार आहे. कधी पण डाळ कांदा बनवलेला कांदा जास्त वापरायचा डाळ कांद्याला. आपल्या डाळीच्या बरोबरीने कांदा टाकायचा. तर कांदा चांगला आपल्याला लाल रंगावर चांगला तेलात परतून घ्यायचा. बघा कांदा जसा पाहिजे तसा आपला तळलेला आहे. कांद्याला आपल्याला जास्त काळा करायचा नाही, थोडासा मस्त असा लालसर आणि मऊ कांदा झाला की लगेच आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचे. टोमॅटोला चांगलं परतून घ्यायचंय कांद्यामध्ये आपल्याला. बघा कांदा टोमॅटो चांगलं परतलेलं आहे. आता टाकून घेऊया आपण 2 चमचे लाल मिरची टाकायची आणि अर्धा चमचा हळद टाकायची आपल्याला. मसाले चांगले परतून घ्यायचे. ही मसूर डाळ आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे, ती डाळ टाकून घ्यायची. थोडीशी आपल्याला कोथिंबीर टाकायची वरून. डाळ कांदा चांगला परतून घ्यायचा आपल्याला. तेलात चांगलं परतून घेतलेलं आहे. तर थोडस आपल्याला डाळ शिजण्यासाठी पाणी टाकायचंय. जास्त पाणी टाकायचं नाहीये कारण मसूर डाळ आहे लवकर शिजते. तसं थोडं आपल्याला पाणी टाकायचंय. आणि चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकायचं याच्यात. हलवून 5 मिनिटासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचंय. बघा बघू शकता 5 मिनिटात डाळ कांदा आपला छान असा शिजलेला आहे. तर बघा छान मस्त. तर आपण जास्त असा सुक्का फडफडीत नाही केलेला, थोडासा असा
लपचपीत हे डाळ कांदा आपण मसूर डाळीचा बनवलेला आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. आवडला असेल तर एक लाईक करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एक छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.